नमस्कार. आज आपण मनी प्लांट पॉट करणार आहोत. हे मी अप्रॉक्स 8 इंचाचं पॉट घेतलं आहे. त्याच्या होल्सवर मी एक जाळी लावत आहे जेणेकरून तिथे माती जाम बसू नये आणि ते होल्स बंद होऊ नये. वरती मी करवंटे ठेवते, नारळाचे करवंटे, आणि जेवढे होतील तेवढे तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर माझ्याकडे थर्माकोलचे काही तुकडे होते, तेही त्यामध्ये मी ॲड करते. थर्माकोल साईज तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही हे करू शकता. आता मी तुम्हाला पॉटिंग मिक्स दाखवते. हे मी पॉटिंग मिक्स बनवलं आहे. ह्याच्यामध्ये पॅरालाईट, सँड, कोकोपीट, चारकोल म्हणजे आपले कोळसा, प्युमिक स्टोन, वर्मी कंपोस्ट आणि थोडी माती. ती माती मी 2-3 दिवस ऊन दाखवले त्या मातीला, आणि नंतर ती माती मी मिक्स केली आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकत्रित केलं आहे. त्याच्यामध्ये मी फंगीसाईड म्हणून नीमकली टाकली आहे, ट्रायकोडामा टाकला आहे आणि थोडंसं बोरॉन पण टाकलं आहे. आता हे सगळं मी पॉट करते. पॉटमध्ये मिक्सर हे टाकते, आणि ह्याच्यामध्ये आता मी त्यांच्यासाठी एक कोर स्टिक आणली होती. ती जुनीच आहे माझी कोर स्टिक. त्यातच मी आता हे नवीन एक मनी प्लांट लावते. पहिलं मी पुन्हा कोर स्टिक उभं करून आजूबाजूला सगळे मिक्सर जे आपण आत्ता बनवलं ते टाकते, आणि त्याच्यानंतर आपण जे प्लांट आणलं आहे त्या प्लांटची काळी थैली जी असेल ते काढून तिथे आपण लावणार आहे. तुम्ही पाहत असाल माझ्या हातामध्ये प्युमिक स्टोन वगैरे दिसत आहेत, आणि जे छोटं आहे ते पॅरालाईट आहे, आणि जे गोल गोल दिसतं आहे ते लेका बॉल्स आहेत. 8 to 14 त्याची साईज आहे. आणि हे आहे मनी प्लांट जे आपण आता ते बरोबर कोस्टिकला चिटकून लावणार आहोत, जेणेकरून ते वाढताना बरोबर कोस्टिक पकडून वाढेल. आणि उरलेल्या जागेमध्ये आपण जे केलेलं मिक्सचर आहे ते मिक्सचर आपण आता चारी साईडला व्यवस्थित टाकणार आहोत. ह्यापैकी तुम्हाला कोणतंही प्रोडक्ट हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप कॅटलॉगची लिंक शेअर करणारच आहे. तुम्ही त्या लिंकवरून हे सगळे प्रोडक्ट घेऊ शकता. नीमखलीमुळे त्यांच्या रूट्सला फंगस लागणार नाहीत. आणि आता मी ह्याच्यावरती नॉर्मल माती टाकणार आहे, कारण मी जी खतं टाकलेत ती जर नॉर्मल हवेच्या ऑक्सिजनच्या संपर्कात आली जास्त प्रमाणात तर ते फंगस पकडू शकतं. म्हणून मी आता वरून एक लेअर नॉर्मल माती, जी माती मी 2 दिवस व्यवस्थित त्याला कोरडी केलेली आहे, त्या मातीनं, त्याच्यामध्ये बिलकुल जुनं काही नाही आहे, व्यवस्थित मी त्याचा चारी साईडनी त्या झाडाच्या आणि कोस्टिकच्या लावून त्यांना ओव्हर वॉटरिंग करणार, आणि त्यांना 2 दिवस मी शेडमध्ये ठेवणार. अपडेट